मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो या नवीन व्हिडिओ लेक्चरमध्ये. आपण 11वीच्या केमिस्ट्रीला सुरुवात केलेली आहे. चॅप्टरचं नाव आहे स्ट्रक्चर ऑफ ॲटम. आपलं हे आहे व्हिडिओ लेक्चर नंबर 3. लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगतो. मित्रांनो, आपण हा सगळा अभ्यास ज्या नोट्समधून करत आहोत त्या नोट्स जर तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये हव्या असतील तर त्या सर्व नोट्स मी PDF फॉर्मॅटमध्ये एका टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही टेलिग्रामवर केमिस्ट्री विथ विनय हे चॅनल शोधू शकतात. त्या पद्धतीनेही तुम्ही ते चॅनल जॉईन करू शकतात. मित्रांनो, या चॅनलवर जॉईन होण्याचा फायदा असा असेल की यूट्यूबवर अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओज केमिस्ट्रीच्या संदर्भातले, त्याचबरोबर 11वी 12वी आणि डिप्लोमाच्या केमिस्ट्रीशी रिलेटेड वेगवेगळ्या प्रकारच्या नोट्स PDF फॉर्मॅटमध्ये, सिलेबसचं इंट्रोडक्शन, फायनल एक्झामचे पॅटर्न, सिलेबस रिलेटेड वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला डेफिनेटली त्या लिंक्सवर मिळतील, त्या चॅनलवर मिळतील. आणि त्याचबरोबर ऑनलाईन टेस्टच्या लिंकसुद्धा मी त्या चॅनलवर टाकणार आहे. तेव्हा तुम्हीही फॉलो करा, तुमच्या मित्रांनाही फॉरवर्ड करा या महत्त्वाच्या चॅनलची लिंक. आणि यूट्यूब चॅनलच्या या आजच्या नव्या व्हिडिओ लेक्चरला आपण सुरुवात करूयात. चला मग, आजचा टॉपिक जो आपला आहे त्या टॉपिकचं नाव आहे क्वांटम नंबर. सो फ्रेंड्स, व्हॉट डू यू मीन बाय क्वांटम नंबर? दिस इज द क्रुशल कॉन्सेप्ट रिगार्डिंग द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला क्वांटम नंबर समजून घेणं फार जास्त गरजेचं असतं. तर आता बघा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे आपण तर शिकणार आहोत, पण क्वांटम नंबरची डेफिनेशन काय असते ते सगळ्यात आधी आपण बघूयात. सो तुम्ही इथे फोकस करू शकतात. द सेट ऑफ 4 नंबर्स, बघा मी इथे एनलार्ज केलेलं आहे किंवा याला फोकस्ड केलेलं आहे. द सेट ऑफ 4 नंबर विच गिव्ह द कम्प्लीट इन्फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स अबाउट इट्स पोझिशन अँड एनर्जी इन अन ॲटम इज कॉल्ड ॲज क्वांटम नंबर. मित्रांनो, क्वांटम नंबर 4 नंबरचे सेट्स असतात जे आपल्याला इलेक्ट्रॉन नेमका ॲटमच्या कुठल्या ऑर्बिटमध्ये आहे, ऑर्बिटमधल्या कुठल्या ऑर्बिटॉल शेलमध्ये आहे, सबशेलमध्ये आहे, ऑर्बिटॉलमध्ये आहे, या सर्वांबद्दल माहिती देतो. आणि त्या इलेक्ट्रॉनची डायरेक्शन काय आहे. तुम्ही क्वाईट कन्फ्यूज असाल तर आपण ह्या सगळ्या कॉन्सेप्ट पुढे क्लिअर करणार आहोतच. तेव्हा बिलकुल कन्फ्यूज होऊ नका आणि 1 बाय 1 ही कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. फक्त डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. द सेट ऑफ 4 क्वांटम नंबर, 4 नंबरचा सेट विच गिव्ह द कम्प्लीट इन्फॉर्मेशन अबाउट इलेक्ट्रॉन अबाउट इट्स पोझिशन अँड एनर्जी इन अन ॲटम. 4 नंबरचा सेट जो आपल्याला इलेक्ट्रॉनची पोझिशन, त्याची एनर्जी, ॲटममध्ये असलेली यांच्या संदर्भातली माहिती देतो, त्याला क्वांटम नंबर असं म्हणतात. मित्रांनो, क्वांटम नंबरचे 4 टाईप्स आहेत. तर 4 टाईप्समधला सगळ्यात पहिला जो टाईप आहे क्वांटम नंबरमधला तो आपण बघूयात. तर सगळ्यात पहिला टाईप आहे तो आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर, ज्याला आपण स्मॉल n ने इंडिकेट करतोय. दुसरा आहे अझिम्युच्युअल क्वांटम नंबर. तिसरा आहे मॅग्नेटिक क्वांटम नंबर, ज्याला आपण m ने इंडिकेट करतो. आणि चौथा आहे स्पिन क्वांटम नंबर. 1 बाय 1 सर्व क्वांटम नंबर्स आज आपल्याला बघून घ्यायचे आहेत. तर चला मग सगळ्यात आधी बघूयात पहिला क्वांटम नंबर, ज्याचं नाव आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर. तुम्हाला एक्झाममध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. डिस्क्राईब or explain the principal quantum number. Explain what is the meaning of principal quantum number. बघा मित्रांनो, इथे बरीचशी थेरी दिलेली, मी तुम्हाला डिस्क्रिप्शनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ते सगळं समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तर बघा, हा आपला न्यूक्लियस असतो. इथे मी एक डायग्राम ड्रॉ करतो. या न्यूक्लियसच्या अवतीभोवती थोडा कलर आपण डार्क करून घेऊयात की जेणेकरून आपल्याला समजायला सोपं जाईल. या न्यूक्लियसच्या अवतीभोवती इथे ऑर्बिट्स असतात, बरोबर आहे. सो ही पहिली ऑर्बिट झाली, ही दुसरी ऑर्बिट झाली, न्यूक्लियसच्या भोवतीची ही तिसरी ऑर्बिट झाली आणि ही झाली चौथी ऑर्बिट. ओके मित्रांनो, सो न्यूक्लियसच्या सगळ्यात जवळची ऑर्बिट जी असते तिच्यामध्ये ही सगळ्यात जवळची ऑर्बिट, तिचा नंबर असतो 1. nची व्हॅल्यू 1, इथे nची व्हॅल्यू 2, इथे nची व्हॅल्यू 3 आणि इथे nची व्हॅल्यू 4. मग आता न्यूक्लियसपासून 1 नंबरला असणाऱ्या ऑर्बिटला, ऑर्बिट म्हणजे काय, इलेक्ट्रॉनच्या फिरण्याचा रस्ता, त्याला म्हणतात प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1. सेकंड ऑर्बिटला म्हणतात प्रिन्सिपल क्वांटम नंबर 2, थर्ड ऑर्बिटला म्हणतात प्रिन्सिपल क्वांटम नंबर 3 आणि चौथ्या ऑर्बिटला म्हणतात प्रिन्सिपल क्वांटम नंबर 4. सो व्हॉट डू यू मीन बाय प्रिन्सिपल क्वांटम नंबर? प्रिन्सिपल क्वांटम नंबर इज नथिंग बट द नंबर ऑफ ऑर्बिट फ्रॉम द न्यूक्लियस. न्यूक्लियसपासून असणारा ऑर्बिटचा संख्याक्रम त्याला म्हटलं जातं प्रिन्सिपल क्वांटम नंबर. आणि यालाच शेलसुद्धा म्हटलं जातं. याला जेव्हा तुम्ही शेल्स म्हणतात तेव्हा ही जी पहिली शेल असते त्या पहिल्या शेलला आपण 1K शेल म्हणतो, दुसऱ्या शेलला आपण L शेल म्हणतो, तिसरीला आपण M म्हणतो आणि चौथीला आपण N म्हणत असतो. सो KLMN. जेव्हा याला शेल म्हणायचं तेव्हा त्याला म्हणायचं KLMN. जेव्हा आपण याला क्वांटम नंबर म्हणूयात तेव्हा नंबर द्यायचा 1, 2, 3 आणि 4. यालाच एनर्जी लेवलसुद्धा म्हणतात, यालाच स्टेशनरी स्टेटसुद्धा म्हटलं जातं. मग बघूयात आपण आता डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला काय शिकून घ्यायचं आहे ते. सो बघा, पहिला पॉईंट आहे इथे
प्रिन्सिपल क्वांटम नंबर जो असतो, प्रिन्सिपल क्वांटम नंबर, इथे फोकस करा मित्रांनो. प्रिन्सिपल क्वांटम नंबर गिव्स द प्रिन्सिपल एनर्जी लेवल ऑर शेल इन विच इलेक्ट्रॉन इज प्रेझेंट. प्रिन्सिपल म्हणजे मुख्य. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे, इट डिनोटेड बाय लेटर स्मॉल एन अँड कॅन एनी इंटिग्रल व्हॅल्यू एक्सेप्ट 0. तो स्मॉल एनने इंडिकेट केला जातो आणि त्याची व्हॅल्यू इंटिग्रल व्हॅल्यू असते एक्सेप्ट 0. शून्य नसते तर शून्याच्या व्यतिरिक्तच्या व्हॅल्यू त्याच्यात असतात. देन थर्ड पॉईंट, द व्हेरियस प्रिन्सिपल शेल आर ऑल्सो डिझिग्नेटेड बाय द लेटर्स KLMNOP. जर आपण त्याला शेल्सने इंडिकेट करत असू तर आपण त्याला KLMNOP असे नाव देऊयात. Then principal quantum number gives the information about average distance of electron from nucleus. आपल्याला इलेक्ट्रॉनचे न्यूक्लियस पासूनचे डिस्टन्स किती आहे या संदर्भात प्रिन्सिपल क्वांटम नंबर माहिती देत असतो. आणि शेवटचा पाचवा पॉईंट शेवटचा येतो, इट कम्प्लिटली डिटरमाइन द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन ऑफ हायड्रोजन अँड हायड्रोजन लाईक ॲटम. मित्रांनो, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 असतो, त्याच्या ऑर्बिटमध्ये एकच इलेक्ट्रॉन असतो. म्हणजे ज्या ॲटमच्या ऑर्बिटमध्ये एक इलेक्ट्रॉन असेल त्यांच्या संदर्भातली 100% माहिती आपल्याला प्रिन्सिपल क्वांटम नंबर देऊ शकतो किंवा त्याच्या एनर्जीबद्दल 100% माहिती देऊ शकतो. आणि इथे हा जो शेवटचा पॉईंट आहे तो पॉईंट असेल, द मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन शेल इज गिवन बाय 2n² फॉर्म्युला. बघा, आपण याला मी थोडंसं वरती घेतो. आता परत आपण याला एनलार्ज करूयात. द मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन शेल इज गिवन बाय द फॉर्म्युला 2n² वेअर n इज अ प्रिन्सिपल शेल ऑर प्रिन्सिपल क्वांटम नंबर. प्रत्येक ऑर्बिटमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असतात याच्या संदर्भातली माहितीसुद्धा आपल्याला प्रिन्सिपल क्वांटम नंबरच्या माध्यमातून कळते. एनची व्हॅल्यू जर 1 असेल तर ती पुट करा, 2 असेल तर पुट करा. बघूयात आपण खालच्या चार्टमध्ये तुमची कॉन्सेप्ट अजून चांगल्या पद्धतीने क्लिअर होईल. बघा मित्रांनो, इथे एक चार्ट दिलेला आहे. या चार्टवर आपण थोडासा फोकस करूयात. तर बघा, न्यूक्लियसपासूनची पहिली ऑर्बिट, तिच्यामध्ये प्रिन्सिपल क्वांटम नंबर होता 1. नंबर ऑफ सबशेल्स तिच्यातमध्ये असतात फक्त 1. आणि हा फॉर्म्युला, या फॉर्म्युल्यावर तुम्हाला इथे फोकस करायचा आहे. फॉर्म्युला काय आहे? 2n². सो एनची व्हॅल्यू जर इथे 1 पुट केली तर एकाचा स्क्वेअर किती असतो? 1. सो 1 × 2 किती होतात? 2. म्हणून पहिल्या ऑर्बिटमध्ये फक्त 2च इलेक्ट्रॉन असतात. आता दुसऱ्या ऑर्बिटमध्ये न्यूक्लियसपासूनचा डिस्टन्स सेकंड नंबरला असते ऑर्बिट, त्याच्यात सबशेलसुद्धा 2 असतात. आता 2चा वर्ग, इथे एनची व्हॅल्यू 2 तुम्हाला पुट करायची. सो 2चा स्क्वेअर किती झाला? 4. 4 × 2 8. म्हणून इथे व्हॅल्यू आली तुमची 8. अशाच पद्धतीने 3 ही तिसरी ऑर्बिट न्यूक्लियसपासून, ही सुद्धा तिसरी ऑर्बिट, याच्यात सबशेल 3. 3चा स्क्वेअर घ्या 9. 9 × 2 किती होतात? 18. सो बघा इथे तुम्हाला 18 ही व्हॅल्यू मिळाली. आणि त्याच्यानंतर न्यूक्लियसपासून ती 4 नंबरची ऑर्बिट, याच्यात सबशेलसुद्धा 4 असतात. आणि 4चा स्क्वेअर 16. 16 × 2 32. मग बघा, प्रत्येक ऑर्बिटमध्ये मॅक्सिमम किती इलेक्ट्रॉन असतील हे ज्या फॉर्म्युल्याने आपल्याला मिळतो तो फॉर्म्युला असतो 2n². आणि त्या एनचा अर्थ असतो प्रिन्सिपल क्वांटम नंबर. मग प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून न्यूक्लियसपासूनची ऑर्बिटची संख्या, त्याला प्रिन्सिपल क्वांटम नंबर असं म्हणतात. ठीक आहे मित्रांनो, यालाच शेल म्हणतात. शेलच्या वेळी त्याला KLMNने रिप्रेझेंट केलं जातं. मग हे झालं तुमचा पहिला क्वांटम नंबर, ज्याला आपण प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हटला. याच्यानंतर बघूयात आपण सेकंड क्वांटम नंबर. हा फार जास्त महत्त्वाचा क्वांटम नंबर आहे. याचं नाव असतं अझिम्युच्युअल क्वांटम नंबर. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑर कॉन्सेप्ट ऑफ अझिम्युच्युअल क्वांटम नंबर? बघूयात. द अझिम्युच्युअल क्वांटम नंबर इज ऑल्सो कॉल्ड ॲज सबसिडरी ऑर ऑर्बिटल क्वांटम नंबर. इट इज डेझिग्नेटेड बाय स्मॉल l. अझिम्युच्युअल क्वांटम नंबर गिव्ह फॉलोइंग इन्फॉर्मेशन. आपल्याला अझिम्युच्युअल क्वांटम नंबर खालची इन्फॉर्मेशन देत असतो, त्याला स्मॉल nने इंडिकेट केलं जातं. मग कुठली इन्फॉर्मेशन अझिम्युच्युअल क्वांटम नंबर देतो? तर बघा, सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची इन्फॉर्मेशन म्हणजे काय? द सबशेल इन विच इलेक्ट्रॉन इज प्रेझेंट. एव्हरी शेल इज कंपोज्ड ऑफ नंबर ऑफ सबशेल्स. दे आर रिप्रेझेंटेड बाय S, P, D अँड F. बघा मित्रांनो, तुम्ही SPDF हे नाव ऐकलं असेल. SPDF म्हणजे काय? तर त्या असतात सबशेल. कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. KLMN या शेल असतात आणि SPDF या सबशेल असतात. KLMN म्हणजेच ऑर्बिट असतात. ऑर्बिट जेव्हा त्याला आपण म्हणू तेव्हा 1 2 3 4 असे नंबर देऊ. वेरॅज प्रत्येक ऑर्बिटचे परत तुकडे होतात आणि त्याच्यात प्रत्येक शेलचे परत तुकडे होतात आणि त्याच्यात सबशेल असतात. त्या म्हणजे कुठल्या? SP, D आणि F. आता या SPDF कसं काय ठरतात? जर अझिम्युच्युअल क्वांटम नंबरची व्हॅल्यू तुमची जर 0 असेल, Lची व्हॅल्यू 0 असेल तर ती एक S सबशेल असते.
जर एलची व्हॅल्यू 1 असेल तर ती पी सबशेल असते, एलची व्हॅल्यू जर 2 असेल तर ती डी सबशेल असते आणि एसची व्हॅल्यू जर 3 असेल तर ती एफ सबशेल असते. एवढंच तुम्हाला आता लक्षात ठेवायचं. ही कॉन्सेप्ट अजून चांगल्या पद्धतीने तुमची थोडं पुढे गेल्यावर क्लिअर होईल. याच्यानंतरचा सेकंड पॉईंट बघूयात, याच्याशीच संबंधित असलेला. तो असेल द नंबर ऑफ सबशेल प्रेझेंट इन मेन प्रिन्सिपल शेल. द नंबर ऑफ सबशेल प्रेझेंट इन मेन प्रिन्सिपल शेल न्यूमरिकली इक्वल टू द प्रिन्सिपल क्वांटम नंबर n ऑफ द शेल. द व्हॅल्यू ऑफ l डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू ऑफ n. आता याचा अर्थ काय समजून घेऊयात. बघा मित्रांनो, इथे तुमच्या लक्षात येत असेल प्रिन्सिपल शेल कुठली आहे, के. आता याच्यात व्हॅल्यू ऑफ n किती असेल, 1. तर व्हॅल्यू ऑफ n 1 असेल तर तिथे n मध्ये जेव्हा व्हॅल्यू ऑफ n 1 असते तर व्हॅल्यू ऑफ l 0 असते आणि 0चा अर्थ आत्ताच तुम्ही समजून घेतला s सबशेल. आणि s मध्ये नंबर ऑफ सबशेल्स किती असतात, 1. सो समजून घ्या, जर प्रिन्सिपल शेल के असेल म्हणजे ऑर्बिटॉलचा नंबर 1 असेल, प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1 असेल तर त्याच्यात एलची व्हॅल्यू 0 असते आणि त्याच्यात फक्त एकच आणि एक सबशेल असते, ती म्हणजे एस. त्याच्यानंतर जर 2 नंबरची शेल घेतली न्यूक्लियसपासूनची म्हणजे एल म्हणजेच प्रिन्सिपल क्वांटम नंबर 2, तर त्याच्यात व्हॅल्यू एलच्या 2 असतात, एक असते 0 आणि एक असते 1. सो 0साठी एस आणि 1साठी पी. सो टोटल नंबर ऑफ सबशेल किती, एस आणि पी, म्हणजे टोटल किती 2. तर 2 सबशेल याच्यात असतात. जर आपण 3 नंबरची शेल घेतली एम, तर त्याच्यात एनची व्हॅल्यू असते 3, एलची व्हॅल्यू असते 0, 1 अँड 2. सो 0साठी एस, 1साठी पी आणि डीसाठी 2. तर याच्यात तुम्हाला 3 सबशेल्स बघायला मिळतील. आणि एनची व्हॅल्यू जर 4 असेल तर व्हॅल्यू ऑफ एन 4, शेल एन. त्याच्यानंतर व्हॅल्यू ऑफ एल 0, 1, 2, 3 आणि सबशेलच्या व्हॅल्यू एस पी डी एफ. नंबर ऑफ सबशेल्स किती असतात त्याच्यामध्ये 4. तर हा चार्ट फार महत्त्वाचा आहे. तुम्हाला शक्यतोवर कळला असेल किंवा कळला नसेल, पण जेव्हा तुम्ही पुढे जाऊन हे सर्व चार्ट बघाल तर तुमच्या सगळ्या कॉन्सेप्ट अतिशय क्लिअरली क्रिस्टल क्लिअर होत जातील. तर या चार्टवर तुम्हाला सुद्धा फोकस करायचा, समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर नसेल कळलं तर पुन्हा एकदा हे टॉपिक सुरुवातीपासून तुम्ही बघू शकतात. मग आता याच्यानंतर तिसरी जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला अझिम्युच्युअल क्वांटम नंबर सांगतो, तो म्हणजे वेगवेगळ्या सबशेलच्या डायमेन्शन किंवा शेप्स कसे असतात. तर बघा, याच्यावरती MCQ फायनल एक्झाममध्ये विचारला जातो बऱ्याचदा. तर एस सबशेल जी असते मित्रांनो ती स्पेरिकल असते. स्पेरिकल म्हणजे गोल असते. एस सबशेल स्पेरिकल असते, ठीक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पी सबशेल जी असते, पी सबशेल तुम्ही नाव ऐकलं असेल, पी सबशेल. सो पी सबशेल ही डम्बेल्ड शेप असते. डम्बेल्ड शेप म्हणजे कसा, तर बघा अशा पद्धतीचा तिचा शेप असतो. याला डम्बेल्ड शेप केमिस्ट्रीमध्ये म्हणतात. त्याच्यानंतर जी डी सबशेल असते, डी सबशेल ती डबल डम्बेल शेप्ड असते. म्हणजे काय, तर हा एक डम्बेल झाला आणि याच्याच अनुषंगाने आपण बघूयात. इथे ड्रॉ करून दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. पुढे त्या डायग्राम तुम्हाला प्रॉपरली आहेतच, पण तरीसुद्धा आपण बघूयात डबल डम्बेल म्हणजे काय. तर हा एक डम्बेल शेप झाला आणि हा झाला डबल डम्बेल शेप. तर अशा पद्धतीचा काहीसा डबल डम्बेल शेप असतो. याच्यानंतर एफ सबशेल जी असते ती डिफ्यूज्ड असते. डिफ्यूज म्हणजे तिचे डायग्रॅम रिप्रेझेंट करणं, दाखवणं थोडं डिफिकल्ट आहे. त्याच्यामुळे ते फक्त तुम्हाला अंडरस्टँडिंग करायची, ती तुम्हाला फारशी लागणार नाही. फक्त शेप लक्षात ठेवा, एफ सबशेल ही डिफ्यूज्ड असते. ठीक आहे मित्रांनो. सो आपण 2 क्वांटम नंबर बघितले. पहिला क्वांटम नंबर आपल्याला इलेक्ट्रॉन न्यूक्लियसपासून नेमक्या कुठल्या ऑर्बिटमध्ये आहे ते सांगतो. दुसरा क्वांटम नंबर जो अझिम्युच्युअल आहे तो ऑर्बिटमधल्या नेमक्या कुठल्या सबशेलमध्ये आहे, म्हणजे शेलमधल्या कुठल्या सबशेलमध्ये इलेक्ट्रॉन आहे, एसमध्ये की पीमध्ये की डीमध्ये की एफमध्ये, हे सांगतो. आता तिसरा क्वांटम नंबर जो आहे तो आहे मॅग्नेटिक क्वांटम नंबर. आणि मित्रांनो, मॅग्नेटिक क्वांटम नंबर म्हणजे स्मॉल एम आपल्याला फार महत्त्वाची गोष्ट सांगतो. हा परत सबशेलचे तुकडे करतो. मग आता आपल्याला माहिती सबशेल कुठल्या असतात, एस पी डी आणि एफ या सबशेल असतात. मित्रांनो, काय होतं की इलेक्ट्रॉनच्या रोटेशनमुळे एक प्रकारचं मॅग्नेटिक मोमेंटम न्यूक्लियसच्या मध्ये तयार होत असतं. तुम्हाला सगळ्यांना माहिती, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रोटेशनमुळे एक मॅग्नेटिक मोमेंटम तयार होतं आणि त्या मॅग्नेटिक मोमेंटमच्या मुळे एक प्रकारच्या स्प्लिटिंग सेलमध्ये होते आणि त्याच्यामुळे तुमच्या ऑर्बिटच्या पेक्षा वेगळी एक कॉन्सेप्ट क्रिएट होते. त्याला ऑर्बिटॉल असं म्हटलं जातं. बघा, लक्षात घ्या, शेलमध्ये असतात सबशेल्स, सबशेल्सच्या असतात ऑर्बिटॉल्स. शेलमध्ये असतात सबशेल्स, सबशेलच्या असतात ऑर्बिटॉल्स. मग बघूयात आपण इथे जी कॉन्सेप्ट आहे तिला थोडंसं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. बघा, हाफ पॉईंट आपल्याला समजून घ्यायचा आहे. द मॅग्नेटिक क्वांटम नंबर इज द थर्ड ऑन द लिस्ट बिटवीन द स्पिन अँड अझिम्युच्युअल क्वांटम नंबर. इट इज split the subshells, that is the SPDF, into the individual orbitals and place the electron in one of them.
हा सबशेल्सला परत तोडतो, सबशेलचे तुकडे करतो, त्यांना स्प्लिट करतो अँड इट डिफाईन ॲज द ओरिएंटेशन इन स्पेस ऑफ गिवन ऑर्बिटल पर्टिक्युलर एनर्जी दॅट इज द एन अँड शेप आय. In each subshell, the number of orbitals is given by 2 plus 1, where is the azimuthal quantum number. By the process we can find out orbital in every subshell. आता हे जर तुम्हाला कठीण वाटत असेल तर सोप्या शब्दात समजून घ्या की सबशेल्स काय करतात मित्रांनो. तुम्हाला मी इथे डायग्रामच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर बघा, आपल्याकडे जर सबशेल्स असतील तर एस सबशेल जी असते ती एका चौकोनाने आपल्याला रिप्रेझेंट करायची असते. आता पी सबशेल, आता पी झाली सबशेल आणि त्याच्या जर ऑर्बिटॉल असतील आपल्याला तर त्या कशा दाखवायच्या असतात. तर बघा, ही पहिली होती एस, एसचा एक चौकोन आपल्याला दाखवायचा असतो. पीच्या केसमध्ये आपल्याला एका चौकोनाचे परत 2 तुकडे होतात, एका चौकोनाचे परत 2 तुकडे होतात, म्हणजे एकूण 3 तुकडे असतात. मग पहिला चौकोन जो असतो इथे हा असतो पी एक्स, दुसरा असतो पी वाय आणि तिसरा असतो पी झेड. ही पहिली होती तुमची कुठली एस सबशेल, ही दुसरी होती तुमची पी सबशेल. आता आपण डी सबशेल कशी ड्रॉ करायची ते बघूयात. बघा मित्रांनो, अशाच परत एक चौकोन आपल्याला ड्रॉ करायचा असतो आणि या चौकोनाचे आता आपल्याला 5 तुकडे करायचे असतात. हा चौकोन म्हणजे काय, एस पी, आणि याच्यानंतर कुठला आला तुमची डी सबशेल आली. ठीक आहे. सो मी थोडंसं व्यवस्थित डिझाईन करण्याचा इथे प्रयत्न करतो. इथे आली तुमची ही डी सबशेल. ओके. आणि या डी सबशेलचे आपण परत जर 5 तुकडे केले तर याच्यात 1 2 3 4. मग आता सबशेलचे तुकडे म्हणजे ऑर्बिटॉल. एका चौकोनचा अर्थ असतो एक ऑर्बिटॉल. हा एक चौकोन एस मधला एक चौकोन म्हणजे ही एक ऑर्बिटॉल आहे. ठीक आहे मित्रांनो, या झाल्यात 1 2 3 4 आणि 5. डी सबशेलमध्ये 5 ऑर्बिटॉल असतात, पी सबशेलमध्ये 3 ऑर्बिटॉल असतात. आणि अशाच एफ सबशेल एक असते. मी हे सगळं रिमूव्ह करतो आणि एक एफ सबशेल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. सो ही एक एफ सबशेल असते आणि याच्यात असतात 7. ही कोणती आहे, एफ सबशेल आहे. आणि या एफ सबशेलचे 7 तुकडे होतात. सो 1 2 3 4 5 6 आणि 7. आणि हे जे 7 तुकडे होतात किंवा 7 वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये हे सबशेल स्प्लिट होते, तर ते प्रत्येक एका चौकोनाला ऑर्बिटॉल म्हणतात. म्हणजे एफ सबशेलमध्ये 7 ऑर्बिटॉल्स असतात. ही कॉन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे मित्रांनो. आणि या प्रत्येक चौकोनामध्ये ही जी एक ऑर्बिटॉल असते हिच्यात 2 इलेक्ट्रॉन मावतात. हिच्यात किती इलेक्ट्रॉन मावतात, 2 इलेक्ट्रॉन. आणि त्या 2 इलेक्ट्रॉनचा स्पिन अपोजिट डायरेक्शनचा असतो. ते आपल्याला चौथा क्वांटम नंबर सांगतं, ज्याला आपण स्पिन क्वांटम नंबर म्हणतो. सो आय होप तुम्हाला हे सगळं कळलं असेल. आपण आत्ताच तिसरा क्वांटम नंबर बघितला आणि याच्यानंतर आपण शेवटचा क्वांटम नंबर बघूयात, जो आपला आजचा चौथा क्वांटम नंबर आहे. सो चौथा क्वांटम नंबर कुठला आहे मित्रांनो, चौथा क्वांटम नंबर आहे स्पिन क्वांटम नंबर. आता स्पिन क्वांटम नंबर काय कॉन्सेप्ट असते ते तुम्हाला मी थोडक्यात समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तर बघा, स्पिन म्हणजे काय, तुम्ही सगळे क्रिकेट खेळत असाल तर क्रिकेटमध्ये स्पिन बॉलिंग असते, बरोबर आहे ना. सो स्पिन क्वांटम नंबर म्हणजे काय बघा, हा एक न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियसच्या अवतीभोवती एक ऑर्बिट आहे. या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन रोटेट होतोय, बरोबर आहे. या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन सर्क्युलर मोशनमध्ये रोटेट होतोय. मित्रांनो, हा इलेक्ट्रॉन रोटेट होत असताना तो स्वतःच्या अवतीभोवती सुद्धा रोटेट होत असतो. अगदी पृथ्वीसारखं, जशी पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरता फिरता स्वतःच्या भोवती सुद्धा फिरते. सो इलेक्ट्रॉन कॅन रोटेट इन 2 डिफरंट डायरेक्शन. फर्स्ट इज अ क्लॉकवाईज डायरेक्शन. घड्याळाचा काटा फिरतो तसा इलेक्ट्रॉन स्वतःच्या अवतीभोवती फिरतो, याला क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणतात. आणि दुसरी असते अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, घड्याळाच्या काट्याच्या एक्झॅक्ट अपोजिट डायरेक्शनने. मग मित्रांनो, जेव्हा इलेक्ट्रॉन क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरतो तेव्हा त्याची व्हॅल्यू जी असते ती कन्सिडर केली जाते क्लॉकवाईज डायरेक्शनची +1/2. ओके. आणि इलेक्ट्रॉन जेव्हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरतो तेव्हा त्याची व्हॅल्यू कन्सिडर केली जाते -1/2. ठीक आहे मित्रांनो, +1/2 आणि -1/2. आता +1/2 व्हॅल्यू ही रिप्रेझेंट केली जाते अपवर्ड डायरेक्शनच्या ॲरोने आणि -1/2 ही व्हॅल्यू अपवर्ड डायरेक्शनच्या ॲरोने. ठीक आहे, मी इथे ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो. अपवर्ड डायरेक्शनच्या ॲरोने +1/2 ही व्हॅल्यू इंडिकेट करतात आणि डाऊनवर्ड डायरेक्शनच्या ॲरोने -1/2 ही व्हॅल्यू इंडिकेट करतात. मग आता हे दोघं ॲरो कुठे ड्रॉ करायचे असतात, हे दोघं ॲरो आपल्याला त्या चौकोनामध्ये म्हणजेच ऑर्बिटॉलमध्ये ड्रॉ करायचे असतात. ओके मित्रांनो, तर हे आपल्याला स्पिन क्वांटम नंबर सांगत असतं. सो स्पिन क्वांटम नंबरबद्दल थोडी थेरी आपण समजून घेऊयात. बघा, सगळ्यात पहिला पॉईंट आहे, इट इज रिप्रेझेंटेड बाय स्मॉल एस. Electron can spin or rotate about its own axis either in clockwise or anti-clockwise direction. Therefore, spin quantum number of an electron has 2 possible values, that is a +1/2 and anti-clockwise direction साठी -1/2. Clockwise spin represented by upward direction arrow and anti-clockwise spin represented by downward direction arrow. One orbital must contain maximum 2 electrons and they must with opposite spin. म्हणजे काय मित्रांनो, तर समजून घ्या. मी तुम्हाला इथे समजून सांगण्याचा थोडक्यात प्रयत्न करतो. जर समजा ही आपली कुठली सबशेल आहे, हिच्यामध्ये जर मी 3 तुकडे केले तर
अशी कुठली सबशेल असते की जिच्यात 3 ऑर्बिटॉल असतात, ऑब्व्हियसली पी. मग आता याच्यात जर आपल्याला इलेक्ट्रॉन ड्रॉ करायचे असतील तर इलेक्ट्रॉन कसे दाखवले जातात, किंवा तुम्ही तुमच्या बुकमध्ये पाहिले असतील इलेक्ट्रॉन अशा डायरेक्शनने दाखवलेले असतात. सो हे काय आहे, याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ असा आहे की बघा, ही पी सबशेल आहे. पी मधल्या हा पहिला ऑर्बिटॉल आहे, पी मधली ही आहे तुमची पहिली ऑर्बिटॉल, ही आहे दुसरी ऑर्बिटॉल आणि ही आहे तिसरी ऑर्बिटॉल. आणि या ऑर्बिटॉलमध्ये इलेक्ट्रॉन अपवर्ड आणि डाऊनवर्ड डायरेक्शनच्या ॲरोने भरलेले आहेत. या तिघं ऑर्बिटॉलची एनर्जी जी असते ती सारखी असते, कुणाचीच एनर्जी कमी नाही, कुणाचीच एनर्जी जास्त नाही. तर हे होतं तुमचं क्वांटम नंबर. लेक्चर्स लेंदी नको व्हायला आणि तुम्ही सगळे लेक्चर्स बघायला हवे, त्याच्यामुळे मी हे लेक्चर इथेच संपवतोय. सो हे होतं आपलं लेक्चर नंबर 3. पुढचं लेक्चर महत्त्वाचं मित्रांनो, आपण त्याच्यामध्ये काही रूल्स समजून घेऊयात आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पुढच्या लेक्चरमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. पुन्हा भेटूयात. या चॅनलवर तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकतात, त्याच्यासाठीची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, किंवा तुम्ही सर्च करू शकतात केमिस्ट्री विथ विनय 5. तर पुन्हा भेटूयात. हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या मित्राला नक्की फॉरवर्ड करा आणि अशाच व्हिडिओजसाठी बघत राहा हे चॅनल केमिस्ट्री विथ विनय. थँक्यू.